नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझ्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रेम देत आहात, त्याच्यासाठी मनापासून आभारी आहे। तर माझ्या लॉंग व्हिडिओला तुम्ही असंच प्रेम द्या। तर आज आपण मस्त अशी भाजी बनवणार आहोत। तर त्यांचा माझं पूर्ण कामं झाले होते, सकाळी मी आरामात बसले होते की त्यांचा फोन आला, माझ्या सर येणार आहेत तर मस्त अशी भाजी बनव। तर घरी भाजीला काहीच अवेलेबल नव्हतं, पूर्ण भाज्या संपल्या होत्या। तुमचं असंच होतं का कधी कधी भाज्या संपल्याला मला नेमकं काहीतरी प्रॉब्लेम येतात आणि मला ते बाजारातून जाऊन आणावं लागतात, पण आज तेवढा सुद्धा टाईम नव्हता बाजारात जायला। तर घरीच काहीतरी बनवायचं होतं, चला म्हटलं काहीतरी बनवूया। तर पहिल्यांदा मसाला तयार करून घेतला, खोबर, शेंगदाणे आणि ते धने आणि जिरे टाकून अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे। आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकलेल्या आहेत, त्यासुद्धा मी अशा प्रकारे छान भाजून घेतलेल्या आहेत। आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे, शेंगदाणे सुद्धा कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत आणि खोबर सुद्धा छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी अद्रकचा अगदी थोडासा तुकडा टाकलेला आहे आणि एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हा मसाला तर सुकाच वाटून घ्यायचा आहे, पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे। तिकडे मसाला वाटून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते 1 ते 1.5 वाटी, तुम्हाला किती लागते त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला त्या बेसन पिठामध्ये तेल टाकायचं आहे चमचाभर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता तेल आणि मीठ दोन्ही बेसन पीठमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर पाहू शकताय बेसन पीठ मळायला ना जास्त पाणी लागत नाही। तर आपल्याला अगोदर जास्त गव्हाच्या पिठाला पाणी लागतं, आपण जास्त टाकलं तरी थोडंसं हे होऊन जातं, पण बेसन पिठाला ना जास्त पाणी लागत नाही, म्हणून थोडं थोडं टाका, नाही तर पातळ होऊन जाईल ते तुमचं, मग अजून ॲड करावं लागेल तुम्हाला पीठ, म्हणून जास्तच होऊन जाईल ते। म्हणून ना पहिलंच आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकताय मी अशा प्रकारे त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हा गोळा आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवायचा आहे, म्हणजे छान भिजेल। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत, मीच थांबले होते। त्याच्यानंतर आपल्याला इथे कोळपाट घ्यायचा आहे, त्या कोळपाटावर तेल टाकायचं आहे आणि अजून थोडंसं तेलामध्ये आपल्याला ते पीठ ना बेसनचं मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मऊ होईल। आणि कोळपाटाला जे आपण जेव्हा लाटू ना, तेव्हा कोळपाटाला किंवा बेलण्याला दोन्हीलाही चिकटणार नाही, म्हणून आपल्याला अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे। मळल्यानंतर ना त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत, एक छोटासा भाग मी घेतलेला आहे, तो तेलामध्ये अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर अजून थोडंसं कोळपाटाला तेल लावून घेणार आहे, म्हणजे आपलं जे पीठ आहे आपल्या कोळपाटाला चिकटणार नाही किंवा बेलण्याला सुद्धा चिकटणार नाही अशा प्रकारे, आणि छान लाटल्या जाईल। आता आपल्याला अगदी छोटीशी एक चपाती लाटून घ्यायची किंवा पुरी लाटून घ्यायची अशा प्रकारे, आणि पातळ लाटून घ्यायची आहे। तुम्ही जे खांडवी बनवतात ना, ते खांडवी जर तुम्ही बनवली असेल, पाहिली असेल, तर खांडवी जसं बनवतात ना तशाच प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय मी ते लाटून घेतलेलं आहे, अगदी पातळ अशी चपाती। थोडं थोडं आपल्याला हेच होतं, पण हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे, कुठेही मोडणार तुटणार नाही अशा प्रकारे। तर इथे मी ना लाटून घेतलेली आहे अशा प्रकारे। आता ज्याच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा क्रॅक झालेल्या आहेत, काही जास्त क्रॅक नाही झालेल्या, पण थोडे झालेले आहेत क्रॅक, म्हणून काय करणार आहे मी ज्या पूर्ण कडा ज्या आहेत त्या काढून घेणार आहे। चाकूने आपल्याला अशा प्रकारे कट द्यायचे आहेत चारही साईडने, आणि त्याच्या कडा आपल्याला कट करायचे आहेत, म्हणजे चौकोनी आकार तयार होईल। तर पाहू शकताय अशा प्रकारे आता दोन्ही साईडचे राहिलेले आहेत, त्या दोन्ही साईडचे सुद्धा मी काढून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला काढून टाकायच्यात कडा, आणि बिलकुल आपलं आता दिसत नाही आहे कडा क्रॅक, आणि एकदम छान अशी चपाती दिसते। त्याच्यानंतर जो आपण मसाला तयार करून ठेवला होता शेंगदाणे खोबर वगैरे टाकून आणि मिक्सरला लावला होता, तो आता आपल्याला ह्याच्यावर अशा प्रकारे पसरवून टाकायचा आहे। तुम्ही दाट वगैरे तुम्हाला किती दाट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर अशा प्रकारे मी पसरवून टाकणार आहे। पसरल्यानंतर ना आपल्याला आता अशा प्रकारे कट करून घ्यायचे, तुम्हाला किती मोठी साईज पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त साईज करू शकता, पण मी अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि मधून एक कट देणार आहे मी, म्हणजे मी अशा प्रकारे हे अशा करून घेतलेलं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्हाला। त्याच्यानंतर आपण आता रोल बनवून घेणार आहोत। याचा रोल दिल्यानंतर ना खूप छान असा आकार तयार होतो। तर पाहू शकता पटापट होतं हे, खायला काही जास्त वेळ नाही लागत, फक्त चपाती करायची आणि मध्ये मस्त असं भरपूर सारण टाकायचं आहे, मसाला टाकायचा आहे, त्याच्यानंतर रोल बनवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी आता रोल बनवून घेते आहे, आणि भरपूर आतमध्ये सारण बसलेलं आहे। आता चिटकून टाकायचं आपल्याला लास्टला, म्हणजे निघणार नाही, हे निघणारच नाही आहे रोल, मस्त चिकटून बसतो। आणि अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचं आहे पटापट। तर भरपूर सारं मी इथे बनवून घेतलेलं आहे। तर सगळं आता रेडी झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही किती जास्त झालेले आहेत। आता आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी ना कढईमध्ये
पाणी ठेवलेलं आहे. तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता जर तुमच्याकडे स्टीमर वगैरे असेल तर. आता इथे कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आणि प्लेटला मी ना अगोदर तेल लावून घेतलं होतं. तेल लावूनच आपल्याला त्याच्यामध्ये हे ठेवून घ्यायचे आहेत. तुम्ही खांडवी किंवा ह्याला वडेसुद्धा कोणी म्हणतात, कोणी प्रत्येकाकडनं वेगवेगळे नावं आहे त्याला. आमच्याकडे वडेच म्हणतात त्याला. तर अशा प्रकारे आपल्याला आता हे प्लेटमध्ये वाफवून घ्यायचं आहे. तर ते वाफवलेलं आहे, आता छान वाफला पण गेलेला आहे. त्याच्यानंतर आता एक अजून कढई मी दुसरी गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे अगदी चमचाभर. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे. तर पाहू शकता लसूण छान कढलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहेत. मोहरी जिरेला काही जास्त वेळ लागत नाही, तेल गरम असेल ना पटकन कडून जातात. त्याच्यानंतर इथे कांदा एक घेतला होता, तो बारीक कट करून घेतला होता. तो कांदासुद्धा आपल्याला टाकायचा, नाही तर तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरून घेऊ शकता किंवा कटरने तुम्ही चॉपरने चॉपसुद्धा करू शकता, त्याच्याने बारीक चॉप होऊन जातं. तर पाहू शकता अशा प्रकारे मी टाकलेलं आहे. आता कांदा नाचा कलर ह्याचा एकदम असं लालसर होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे. थोडंसं मऊ पडेपर्यंत आणि लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर पाहू शकताय कांदा मस्त कळलेला आहे, एकदम छान असं लालसर झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे मसाला. तो आपण आता मिक्सरला वाटून ठेवला होता ना शेंगदाणे खोबरं, त्याच्यात उरलेला मसाला होता, तो मी ह्याच्यात टाकून दिलेला आहे. म्हणजे भाजीला जे बाइंडिंग आहे ते छान येतं ज्यामध्ये शेंगदाणे वगैरे असल्यामुळे, म्हणून मी टाकलेलं आहे इथे. त्याच्यानंतर आपल्याला इथे एका टोमॅटोची ना प्युरी करून घेतली होती मी मिक्सरला लावून. टोमॅटो भाजलेला वगैरे काहीच नाही, फक्त कच्चा टोमॅटो मी मिक्सरला लावून प्युरी करून घेतली होती, तो टाकून द्यायचा आहे आणि तो पण छान असं परतवून घ्यायचा आहे. तर तो पण टोमॅटो मी परतवून घेतलेला आहे. आता सुके मसाल्याची वेळ आलेली आहे. घरी जे अवेलेबल आहेत सुके मसाले ना ते टाका. गरम मसाला तर राहतो सगळ्यांकडे, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट वगैरे टाकून घ्यायचे. काय जास्त एक्स्ट्राचे मसाले उगा आपल्याला टाकायचे नाही आहेत. जे घरी अवेलेबल आहेत ना तेच टाकून घ्यायचे आहेत. आता पूर्ण मसाले आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्यांचा वास छान गेला पाहिजे. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाका. थोडंसं पाणी टाकून मी मिक्स केलेलं आहे. 2 मिनटं छान ह्याला अजून परतवून घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला किती प्युरी पाहिजे किंवा किती रस्सा पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तर मी भरपूर पाणी टाकलेलं आहे, कारण मग नंतर जेव्हा भाजी थंड होते ना तेव्हा मग पाणी कमी पडतं आणि आपली घट्ट भाजी होते. तेव्हा म्हणून मी इथं भरपूर पाणी टाकलेलं आहे. मला जास्त पातळ नाही बनवायचे, मला घट्ट अशीच बनवायचे, कारण टिफिनला द्यायची आहे म्हणून. तुम्हाला जास्त पातळ वगैरे भातासोबत जर खायची असेल हे रस्सा तर तुम्ही एक्स्ट्रा अजून पाणी घाला, म्हणजे तुम्हाला ना भाजी हे घट्ट होणार नाही थंड झाल्यानंतर. तर पाहू शकता आता आपल्याला टाकायचे आहेत वडे. ह्याच्यामध्ये सगळे वडे आता टाकून देणार आहे मी. पूर्ण वडे टाकलेले आहेत. आता ह्या रस्स्यामध्ये पूर्ण वडे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. पूर्ण आतमध्ये वड्यांपर्यंत असे हे रस्सा गेला पाहिजे मसाल्यांचा. मिक्स करून घेते. आता हे वडे ना बिलकुल सुटणार नाहीत ना, काहीच नाही, कारण वाफवून घेतलेले आहेत आपण. त्याच्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आपल्याला आणि मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम लो ठेवा. तर पाहू शकता जास्त वगैरे तेल मी टाकून नाही बनवली, नॉर्मल मी घरी जशी बनवते ना तशी बनवलेली आहे. जास्त तेल टाकून तेलकट वगैरे दाखवायचं काही अर्थ नाही आहे. नॉर्मल साधी सिंपल जसं आम्ही घरी खातो ना तशीच ही भाजी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. वरून मस्त कोथिंबीर टाकलेली आहे. 2 मिनटं झाकूनसुद्धा ठेवलं होतं मी. आणि पाहू शकताय आपल्या वड्यांची रेसिपी तयार आहे. त्याच्यासोबत ना मी इथे गार्लिक चपाती बनवली किंवा गार्लिक पराठा बनवून घेतला होता. चपाती बनवू शकता तुम्ही, पराठासुद्धा बनवू शकता. माझ्याकडे गव्हाचं पीठ होतं मळलेलं, ते मी अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे. आणि वरून छान ते गार्लिक तूप घेतलेलं आहे, तुपामध्ये लसूण ठेचून टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे आणि आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण चपातीभर हे पसरवून घ्यायचं आहे. हे ना तुम्ही मुलांना जर पराठा वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही मुलांना हे पराठा बनवून देऊ शकता ना. खूप टेस्टी लागतो हा पराठा आणि तूपही आहे याच्यामध्ये, तर नक्की ट्राय करा. खूप मस्त, खूप चविष्ट लागतो. आता वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आता ह्याला पण मी अशा प्रकारे रोल करून घेणार आहे. रोल करून आपल्याला अशा प्रकारे मुडदून घ्यायची आहे आणि याचे 2 भाग करून घेणार आहे. आणि आता 2 चपात्या म्हणजे छोटे छोटे 2 पराठे आपले होऊन जातील. अशा प्रकारे 2 पराठे बनवून घेणार आहे मी. आता कोरड्या पिठामध्ये बुडवायचे गव्हाचे आणि छान असं छोटीशी लाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे छोटीशी पराठा मी लाटून घेतलेला आहे.
हवं तर वरून ना तुम्ही मिरची वगैरे चिली फ्लेक्स लावू शकता. अजून कलोंजी मी तर लावून घेणारच आहे, पण मिरची वगैरे लावून घेऊ शकता जर तुम्ही खात असाल तर. जर मुलांसाठी बनवत असाल तर मिरची लावू नका, नाही तर तिखट होऊन जाईल ते. असंच मुलांना ते असंच खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं ते. वरून कलोंजी टाकलेलं आहे आणि मस्त असं कोथिंबीर टाकलेली आहे, ते अजून छान दिसते, टेम्पटिंग दिसते. आता गरम गरम तव्यावर आपल्याला तूप लावून ह्याला दोन्ही साईडने अलटून पलटून भाजायचं आहे. एकदम कुरकुरीत भाजायचं आहे. मस्त पदरं सुटतात आणि लेयर्सवाली ही आपली गार्लिक पराठा तयार होतो अगदी थोड्या वेळामध्ये. तुम्ही ह्याला दह्यासोबत खाऊ शकता किंवा नॉर्मल चपाती काही कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. हा पराठा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता, इतका टेस्टी लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर ना माझ्या कमेंटमध्ये रिव्ह्यू द्यायला विसरू नका. कोणी नवीन असेल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर माझे व्हिडिओ आवडला असतील तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलात ना तर माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला मी जे काही अपलोड केलेलं आहे व्हिडिओ ते पहिलं पाहता येईल. तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की एकदा तरी ट्राय करा. भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.